येऊर हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र आहे। ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने दिलेली बांधकाम परवानगी असल्याशिवाय येऊरमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम साहित्य नेता येणार नाही। तसेच ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली असेल त्यांनीही वन खात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीवर त्याविषयी रीतसर नोंद, बांधकाम साहित्याचा प्रकार, गाड्या यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे। येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे। त्याचा आढावा महापालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वन अधिकारी मयूर सुरवसे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त मधुकर बोडके, शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नेर आदी उपस्थित होते। येऊर येथील टर्फच्या 10 बांधकामांपैकी 8 बांधकामे यापूर्वीच निष्कासित करण्यात आली होती। एक टर्फ अधिकृत असून उर्वरित एका टर्फला दिलेल्या मुदत संपल्याने त्यांच्या निष्कासनाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी या बैठकीत दिली आहे। तसेच सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय। येऊरमधील अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं संरक्षण करताना शहर विकास विभाग, मालमत्ता कर विभाग यांच्या मदतीने अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी। त्या सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करावे। त्यांना देण्यात आलेली परवानगी कोणत्या प्रकारची आहे, त्याच कारणासाठी त्या जागेचा वापर होतोय का याची खात्री करावी। त्यांच्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्राची परवानगी, महापालिकेची बांधकाम परवानगी, अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आहे का हे तपासण्यात यावे, असं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं आहे। तसेच अनधिकृत बांधकामाबाबत तत्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्तांनी करावी, असंही त्यांनी सांगितले।